डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर। कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया। पण बाबासाहेब जिवंत होते त्यापेक्षा आज बाबासाहेब आपल्यात नाहीत, पण त्यांच्या लिखाणांनी, त्यांच्या विचारांनी अनेकांच्या आजही बाणगुळांच्या बुडाला आग लागते। आणि तसंच आग लागणारं एक प्रकरण आज महाराष्ट्रात भारताच्या कानाकोपऱ्यात रीलवर व्हिडिओ माध्यमातून दिसते आणि ज्याला भगंदर नावाचा आधार झाला आहे तो वकील हे अनिल मिश्रा। 2 GB नेट तुमच्याकडे आहे, त्यामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात कमेंट करून त्या बाबासाहेबाच्या संविधानानं तुमच्यावर केलेले उपकार तुम्ही विसरत असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या मायबापाचे होऊ शकत नाहीत, ही देखील खऱ्या अर्थानं खंत आहे। अनिल मिश्रा महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश नावाचं राज्य, ग्वालेर हायकोर्ट यामध्ये वकील असणारा हा अनिल मिश्रा, ज्या बाबासाहेबाच्या संविधानाचा वापर करून, ज्या बाबासाहेबाच्या संविधानाच्या अधिकारामार्फत तू LLB झाला, तुला वकिली करण्याचा अधिकार मिळाला आणि तिथं त्या बापाचे उपकार विसरून तू बाबासाहेबाच्या स्मारकाला, बाबासाहेबाच्या पुतळ्याला आणि तुला जे वाटेल ते तू बाबासाहेबांवर बोलत असेल तर याचा अर्थ आणखीही तुमच्या डोक्यातून बाबासाहेबांचा द्वेष गेला नाही। गाव कुसाच्या बाहेर राहणारे आम्ही लोक आहे ना, त्यानंतर देवळीमध्ये वेगळा आमचा कप, आमची वेगळी पंगत, त्यातून आमच्या बापानं आम्हाला जनमानसात आणलं, त्यातून आमच्या बापानं आम्हाला शहरामध्ये आणलं, त्यातून आमच्या बापाच्या उपकारावर आम्ही घर बंगले बांधले, त्यावर चक्र आलं, आम्ही घोड्या गाड्यात फिरायला लागलो। कदाचित हे तुमच्या डोळ्यात खुपसत असेल, पण ताण घेऊ नका, शरीर मरता है विचार नहीं, आणि ते लागू होते ओनली अँड वन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आता बांडगुळा, तुझे बाबासाहेब आंबेडकर इंग्रजों के एजेंट थे, तर तुझ्या बापाचं, तुझ्या पंजोबाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये केळ्या काय योगदान आहे ते एकदा सिद्ध कर। तुझ्या बापानं, तुझ्या आजानं, तुझ्या पंजोबानं, तुझ्या कुळातल्या लोकांना कुठं इंग्रजांचा मार खाल्लाय, कोणत्या जेलमध्ये होते ते सिद्ध कर। का फक्त प्रकाश झोतात राहायचे, कोणीतरी लाईक आणि व्ह्यू मिळावं, तू चर्चेत राहायला पाहिजे, तो नाव माहीत झालं पाहिजे। काल परवा एक दलिंदर आहे ना, का वांधे काऊन आहे तुम्ही, तर तुम्हाला हे चर्चेत राहायचंय, कारण शेळे होऊन उठाचा मुका घ्यायचा नाही, कळलं का? अरे रुमाल पांघरल्यानं सूर्याचं अस्तित्व मावळत नाही, ते तर प्रज्ञा सूर्य है, विश्वरत्न है, परम पूज्य है, बोधिसत्व है, महामानव है, यू आर जस्ट अ लॉयर, कळलं का? ते सर्वांचा बाप आहे। आणि मग याच्यातून केवळ चर्चेत राहण्यासाठी इंग्रजांचे एजंट होते। त्यानंतर महत्वाची गोष्ट, संविधान के खरे, संविधान के सच्चे निर्माण करते BN राव हे। तुझ्या बहुतेक आजानं वेगळं पुस्तक लिहिलं असेल, आणि आपण शिक्षित आहोत, या देशाचा माहोल का खराब करायचा, या देशामध्ये जातीयतेला खतपाणी का घालायचं, या देशात धर्मांधता का निर्माण करायची, हे तुमच्यासारखे बुद्धिहीन आहे ना, चारित्र्यहीन, अक्कल शून्य लोक ह्या देशात पैदा होऊन देशाचा माहोल खराब करत असाल, अरे तुमच्यासारखे दलिंदर झोपेत मेलेले बरे। आणि मग तुला वाटतंय की BN रावनं घटना लिहिली, तुला वाटतंय बाबासाहेब आंबेडकर एक एजंट थे, तुला वाटतंय की बाबासाहेब घटना विरोधक होते, घटना विरोधक होते, तर मग लक्षात घे, गाव कुसातला, गावाच्या बाहेरला आहे ना, तो गावात कस काय आला, तो इथं बोलू कस काय शकतो, तो क्लास चालू कस काय शकतो, तो कुठल्याही विद्यापीठात शिक्षण घेऊ कस काय शकतो। मग याच्या अगोदर भांडगुळानं तुम्हीच विरोध केला होता ना, पण तुमचा प्रॉब्लेम काय आहे, ते बाबासाहेबांचे ॲटिट्यूड। ज्या माणसाला शाळेत वाचायला पुस्तक मिळालं नाही, अशी भारतातली कुठली शाळा नाही, त्या शाळेत त्या बापाचा मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये ॲटिट्यूडमध्ये फोटो नाही। ज्या बापाला आहे ना स्थानिक मंदिरात प्रवेश मिळाला नाही, असं भारतातलं कुठं गाव नाही, त्या गावाच्या एंट्री गेटला आहे ना हातात संविधान हात वरती करून ॲटिट्यूडमध्ये आपला बाप उभा नाही। म्हणून कदाचित हे तुमच्या डोळ्यात खुपसत असेल, पण ताण घेऊ नका, रुमालानं सूर्याचं अस्तित्व मिटवता येत नाही, सूर्य मावळला असं भासवता येत नाही, ते तेजस्वी आहेत। आज सर्व इथं जगत आहेत, गुन्ह्या गोविंदानं आपले हक्क मागत आहेत, हक्कावर चालत आहेत, ते फक्त बाबासाहेबाच्या उपकारानं। आणि म्हणून केवळ आणि केवळ तुमच्या बाकी लोकांमुळं या महाराष्ट्राचं, या देशाचं वातावरण बिघडण्याचं काम तुमच्यासारखा एखादा वकील करत असेल तर अनिल मिश्रा, तू किती ज्ञानी आहे, तू कोणते पुस्तक वाचले, हे महाराष्ट्रातले आमच्या 10वी 12वी शिकणारं नागरिक शास्त्राचं पोरग तुला हरू शकते। पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुम्हाला खतपाणी घालणारे, फुकट 2 GB भेटणारे काही हरामखोर आहेत, आणि त्यामुळं या महाराष्ट्राचं देशाचं वातावरण बिघडलेलं आहे। तुझं म्हणणं आहे BN राव
याने या भारताची राज्यघटना लिहिली आहे आणि राज्यघटनेचे विरोधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर एक लक्षात घे, आपल्या भारताची जी घटना समिती निर्माण झाली, तर ती घटना समिती निर्माण झाल्यावर तुला माहित असायला हवं की बाबा घटना समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद महादेवराव साह्य. घटना समितीचे उपाध्यक्ष होते एस.सी. मुखर्जी. घटना समितीचे सल्लागार होते बी.एन. राव. कळलं? घटना समितीमध्ये लक्षात घ्या पारसी सदस्य होते एच.पी. मोदी, पी.एच. मोदी. अँग्लो इंडियन सदस्य होते फ्रँक अँथनी. म्हणजे तुला माहित नसेल तर ते मुद्दाम सांगायलो. ओके. आणि तुझं म्हणणं आहे तर मग घटना समितीमध्ये 22 ऑगस्ट 1947 ला एक समिती निर्माण झाली. त्या समितीचं नाव होतं मसुदा, हिचंच नाव होतं प्रारूप, हिलाच इंग्रजीत म्हणायचे ड्राफ्टिंग कमिटी. तिथं बाबासाहेबाच्या घटनातल्या या समितीनं 141 दिवस काम केलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, एकूण दिवसामध्ये 1082 दिवस. आपल्या बापानं 63,96,739 रुपये 35 पैसे एवढं खर्च आणणारं 1.25 लाख शब्द असणारं भारताचं संविधान लिहिलं. आणि मग 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे काही 11वं संविधान सभेचं अधिवेशन झालं, त्या ठिकाणी राजेंद्र प्रसाद साह्य सांगतात की भारताचं संविधान लिखाणाची जबाबदारी मसुदा समितीकडे होती. अनिल मिश्रा, हे तू बाप बोलायला आहे. कोण? राजेंद्र प्रसाद महादेवराव साह्य. की बाबा भारताचं परिपूर्ण संविधान मसुदा समितीनं लिखित केलेलं आहे. भारताच्या राज्यघटनेचा सरनामा, भारताच्या राज्यघटनेचं प्रास्ताविक, ज्याला आपण काय म्हणतो उद्देश पत्रिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. हे लिहिले पंडित नेहरूंनी. याच्यावर प्रभाव आहे महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा. हा सरनामा 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने पहिल्यांदा काय करण्यात आलं, 3 नव्यानं शब्द त्याच्यात ऍड करण्यात आले. आणि मग मसुदा समितीकडे जे काम होतं त्या मसुदा समितीमध्ये आणखी काही भांडगुळ म्हणतील की बाकीचे 6 लोक होते, बाबासाहेबच का? तुझ्या घरामध्ये 10 लोक राहतात, पण केळोग चंद तुझ्या घराच्या राशन कार्डवर तू घराचा मेन म्हणून तुझं नाव असतंय ना. कळलं का? तसं जरी मसुदा समितीमध्ये 6 लोक असतील तर मसुदा समितीचा अध्यक्ष आपला बाप होता. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतं. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा याच्यामध्ये डी.पी. खेतान आणि बी.एल. मित्तर, याच्यामध्ये लक्षात घ्या बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिला. भाऊ तिकडे इंग्लंडला गेले, त्या जागी आले एन. माधवराय. त्याच्यानंतर डी.पी. खेतान यांचं निधन झालं. इथं घेतले टी.टी. कृष्णमाचारी 1 वर्षानंतर. मग बाकीचे लोक तुम्हाला इतिहासात कोणत्या कार्यात उल्लेखनीय दिसले? जसं आपल्या बापाच्या नावावर 14 तळ्याचा सत्याग्रह, आपल्या बापाच्या नावावर शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, आपल्या बापाच्या नावावर कामगार संघटना आहे, आपल्या बापाच्या नावावर मंदिर सत्याग्रह आहेत, आपल्या बापाच्या नावावर धर्मांतराची घोषणा आहे, आपल्या बापाच्या नावावर जगातलं सर्वात मोठं धर्मांतर आहे, आपल्या बापाच्या नावावर लक्षात घ्या भारतातल्या समस्त महिलांच्या हक्कासाठी न्यायासाठी हिंदू कोड बिल लागू करणे आहे ना, आणि मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे आपल्या बापाच्या नावावर आहे. मग यांच्याबद्दल असं उल्लेखनीय कुठंतरी काम दाखवा आणि मग तुमच्या बोकांडीवर घ्या की संविधान यांनी लिहिले. यस. आणि तरी तुम्हाला वाटलं बी.एन. राव, तर ये दरारा था हमारे बाबा साहब का. हे बाबा साहब आहेत और ये पाणी देने वाले बी.एन. राव आहेत. कळलं का? बर याच्यातले हे जे लोक आहेत बी.एन. राव यांचे एज्युकेशन पहा, बाकीचे जे लोक आहेत त्यांचे एज्युकेशन पहा. 32 डिग्री आहेत भाऊ, 8 वर्षाचा सिलेबस 2 वर्षामध्ये कव्हर केलेला आहे भाऊ. एवढ्या अडचणी असताना पुस्तक हातातून सुटलं नाही भाऊ. एवढ्या अडचणी असताना समाजाला गर्तेतून बाहेर काढायचे तो विचार सुटला नाही भाऊ. एवढ्या अडचणी असताना देशाबद्दल माझ्या मनात वाईट विचार आला तर
खिशातील पॉकेटातील पिस्तोलाने गोळी झाडून मी काय करेल, आत्महत्या करेल, हे रोकटोक म्हणणारा जगातला एकच बाप होता. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. पण तरीही ते विचार, तरीही तो पुतळा, तरीही तो रुमाल तुमच्या डोळ्यात खुपसतो का? हा फार मोठा प्रश्न आहे. का? तर तुम्ही तुमच्या बापाला बाप न म्हणणारे अवलादी आहेत. तुमच्यासारख्या एखाद्या बांडगुळानं एखाद्या कोर्टमध्ये एखाद्या मीडिया समोर स्टेटमेंट देऊन बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्न केला, तरी मी सांगितलं सूर्य कधी झाकत नसतो. का? सूर्य कधी झाकत नसतो. म्हणून अनिल मिश्रा, तुम्ही ज्येष्ठ एक लॉयर आहात, एक वकील आहात, आणि वकील म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा येते संविधान, आणि संविधान म्हणल्याच्या नंतर एकच नाव पहिल्यांदा समोर येते, ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरं, जरी तुम्हाला वाटलं बाबासाहेब आंबेडकर का, अरे बाबा पक्ष तुमचेच होते, सत्ता तुमचीच होती, मग तुमच्या बापजाद्याच्या पिढ्यामधला कोणता हरामखोर बाबासाहेबांचं नाव नाकारू शकला नाही? बांडगुळानं तुमची काय लायकी रे बाबासाहेबांचं नाव नाकारण्याची, बाबासाहेबांच्या विचारांना नाकारण्याची, बाबासाहेबांच्या पुतळ्यांना नाकारायची? काय? अरे तुमच्या बापजिदात 7 पिढ्या, जे की तुमच्याच हातात सरकार होतं, तुमचेच पक्ष होते, सत्तेतही तुम्हीच होते, सर्व काही तुमच्याकडे होतं. जेव्हा देश न शिकलेला होता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांना नाकारू शकले नाही. आता तर सर्वांचा काळ बदलला आहे. टाये कोट घालून चाललो इमानात. कोणामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं. म्हणून अनिल मिश्रा याला एवढं उचलायची गरज नाही, याला एवढं व्हॅल्यू द्यायची गरज नाही, कारण ती त्याची लायकी नाही. म्हणून याचा व्हिडिओ व्हायरल करून याच्याबद्दल जास्त बेजार होऊ नका. पण हा कुठं सापडला की याचा कार्यक्रमही केल्याशिवाय राहू नका. कारण असे उठसूट कोणी उठतील फेमस होण्याच्या नादात, आहे ना, महाराष्ट्राचा देशाचा माहोल खराब करण्याच्या नादात उठसूट काहीतरी मोठ्या माणसाला बोलायचं आणि प्रकाश झोतात कसं यायचं, ही सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वेगळी प्रवृत्ती सुरू झालेली आहे. त्याच्यातला हा एक आहे. याला जास्त व्हॅल्यू द्यायची गरज नाही. शेवटी तुम्ही आम्ही एकत्र आहोत, तुम्ही आम्ही बोलतो आहोत, तुम्ही आम्ही न्यायासाठी झगडतो, तुम्ही आम्ही न्यायासाठी भांडू शकतो, ते फक्त भारताच्या संविधानामुळं. आणि संविधान म्हणल्याच्या नंतर राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतरही अनिल मिश्राला वाटलं बाबासाहेबच का, तर एकदा संविधानाचं पुस्तक पाय. संविधानाच्या फ्रंट पेजवर, केळुकचंद फ्रंट पेजवर तुला माहित असेल की राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, बाकीचे लोक आहेत, आणि आपला बाप संविधान त्यांच्याकडे द्यायला आहे. तिथं बाबासाहेबाच्या बाजूला कोणी उभे का पा. त्याच्यावरूनही तुला वाटलं पुन्हा बाबासाहेबानं संविधान लिहिलंच नाही, तर याचा अर्थ यात फॉल्ट आहे. कळलं का? याचा अर्थ यात फॉल्ट आहे. तू खऱ्या अर्थानं खऱ्या मायबापाचा होऊ शकत नाही, तर मी इकडं जगाचा जो बाप आहे त्याच्याबद्दल तू वाईट साईड बोलायला तुझी कामाची. चला, तुला जास्त व्हॅल्यू द्यायची गरज नाही. शेवटी तुझ्या या वक्तव्याचा, तू बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या पुतळ्यांचा, त्यानंतर ग्वाल्हेर हायकोर्टमध्ये पुतळा बसू देण्यासाठी तू केलेला विरोध, या प्रत्येक गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि शेवटी बाबासाहेबांच्या विचारांना हृदयाच्या तळापासून सलाम करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय शिवराय.